नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. स्वागत आहे तुमचं आपल्या लोकप्रिय YouTube चॅनलवरती. SM क्लासेस या लोकप्रिय YouTube चॅनलवरती. अखेर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता आता खात्यामध्ये क्रेडिट होणार आहे. आणि मित्रांनो, येत्या 3 तारखेला खात्यामध्ये जमा होणार आहे का? खरंच 3 तारखेला खात्यावरती जमा होणार का? याच्या संदर्भात सविस्तर माहिती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. फक्त आपल्या YouTube चॅनलला तुम्ही सबस्क्राइब करायला विसरू नका. आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब केल्यानंतर बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येत जाईल. तर निश्चित मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर या संदर्भात सुद्धा स्टेप 4 ज्या स्टेप आहेत त्या देण्यात आले. म्हणजे 4 स्टेप तुम्हाला फॉलो करायचे आहेत. आणि कोणकोणते शेतकरी बांधव आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्यासाठी जे आहेत पात्र ठरले आहेत या संदर्भात सुद्धा माहिती घेण्याचा आपण प्रयत्न करू. चला आता व्हिडिओला सुरू करूया. आपण अधिकृत जे आर्टिकल आहे या आर्टिकलवर आलेलो आहोत. तर मित्रांनो, जर तुम्ही अद्यापही या योजनेसाठी अर्ज केला नसेल तर खालील पद्धतीने ऑनलाईन अर्ज सुद्धा करता येणार आहे. आता ऑनलाईन अर्ज करायचा म्हटल्याच्या नंतर तुम्हाला डॉक्युमेंट तर लागणार. आता डॉक्युमेंट काय काय लागणार तर नमो शेतकरी योजनेसाठी तुम्हाला अर्ज करण्याची गरज नाही, फक्त PM किसान योजना. आता ही PM किसान योजना, या PM किसान योजनेशी तर मित्रांनो आता नमो शेतकरी योजनेशी तुम्हाला रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही. फक्त PM किसान योजनेचं रजिस्ट्रेशन केलं तरी चालेल. आणि कशा पद्धतीने करायचं त्यासाठी लागणारे डॉक्युमेंट PM किसान योजनेचं सुरुवातीचं आधार कार्ड असेल तर आधार कार्ड तर लागणारच आहे. RC डिटेल्स तुम्हाला लागणार आहेत. रेशन कार्डच्या वर लिहिलेलं असतं RC नंबर, तो RC नंबर. दुसरं म्हणजे मित्रांनो, तुम्हाला लागत महत्त्वाचा डॉक्युमेंट म्हणजे 7/12. ही 7/12 तुम्हाला अत्यंत गरजेची आहे, अपलोड करावी लागते. आणि CSC सेंटरवर गेल्याच्या नंतर CSC सेंटरद्वारे तुम्ही ऑनलाईन सेंटरवर गेल्याच्या नंतर तुम्ही सविस्तर माहिती घेऊन अधिकृत जी वेबसाईट आहे त्याला भेट देऊन ते रजिस्ट्रेशन तुम्हाला करून देतील. अप्रूव्हल मिळाल्याच्या नंतर हा नमो शेतकरी आणि PM किसान या दोन्ही योजनेचे हप्ते तुमच्या खात्यामध्ये आता क्रेडिट होण्यास सुरुवात होतील. तर नवीन नोंदणी करायची असेल तर करू शकता. 5वा हप्ता नमो शेतकरी योजनेचा 5 नोव्हेंबर 2024 मध्ये वितरित करण्यात आलेला होता. आणि नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता हा आता वितरित करण्यात येणार आहे. तर हीच होती महत्त्वपूर्ण बातमी.